राज्यातल्या राष्ट्रातल्या अनेक प्रश्नांविरोधात हे आंदोलन सरकार विरोधात पुकारण्यात आलं। महागाई, इंधन दरवाढ तसंच बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांविरोधात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले। मोठ्या संख्येने नवी मुंबईत सर्वच कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलाय, हे आंदोलन पुकारलंय। या नेत्यांना आंदोलकांना पकडण्यातही आता पोलिसांना यश येताना दिसतंय। मोठ्या संख्येने इथे आंदोलनासाठी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते उपस्थित आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते आता महागाई, इंधन दरवाढ तसंच बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांविरोधात आता सरकारविरोधी घोषणा देत इथे आंदोलन करतात। मोर्चा काढलेला आहे। गेल्या अनेक वेळापासून पोलिसांकडूनही धरपकड सुरू आहे। आंदोलन शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण कालही पाहिलं की महायुतीचं आंदोलन कांदा प्रश्नी करण्यात आलं होतं, त्यातही हेच नेते सहभागी झाले होते। तर आजही आता नवी मुंबईत अनेक प्रश्नांना घेऊन राज्यातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते। महागाई असेल, इंधन दरवाढ असेल, बेरोजगारी असेल, प्रत्येकच प्रश्नांविरोधात आता राष्ट्रवादी आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळते। मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत। तापमान चांगलंच वाढलेलं दिसतंय, कारण इथे मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे आंदोलक कार्यकर्ते नेते घोषणाबाजी करतायत। सरकार विरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे। इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते इथे आक्रमक झालेत। तर याच आंदोलकांची, नेत्यांची धरपकड करण्यात पोलिसांना काहीसं यशही येताना दिसतंय। नेत्यांना नुकतंच आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर आता इथल्या इतर उरलेल्या आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश येताना दिसतंय। आपण पाहतोय गेल्या आठवड्याभरापासून आपल्याला याच आंदोलनांची सत्र मालिका दिसतायत। प्रत्येकच
राज्याच्या प्रत्येकच भागात आंदोलन पुकारण्यात येत आहे। कांद्याच्या प्रश्नाला घेऊन इंधन दरवाढ असेल किंवा एकूणच महागाई असेल